नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खूप रिक्वेस्टेड असा आजचा व्हिडिओ आहे आणि आजचा टॉपिक आहे पोस्ट डिलिव्हरी वेट लॉस. डिलिव्हरी नंतरचा वेट लॉस आपण कशा प्रकारे करायचा. बऱ्याच स्त्रियांची अशी तक्रार असते की डिलिव्हरीनंतर, स्पेशली ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे, म्हणजेच ज्यांची सिझेरियन डिलिव्हरी झालेली आहे, अशा स्त्रियांची बऱ्याच वेळेला अशी तक्रार असते की आमचं पोट सुटलेलं आहे, पोट पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येण्यासाठी आम्ही काय करायला हवं, किंवा वजन वाढलेलं आहे, अशा वेळेला आम्ही नेमक्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात की जेणेकरून हे वाढलेलं वजन, हे बेली फॅट आम्हाला कमी व्हायला मदत होईल. त्यामुळे स्पेशली जे न्यू मॉम्स आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप हेल्पफुल असा होणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पूर्ण प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये सरासरी 10 ते 15 किलो वजन वाढलेलं असतं. ज्या वेळेला डिलिव्हरी होते त्यावेळेला लगेचच यातलं 4 ते 5 किलो वजन आपल्याला कमी झालेलं दिसतं. आणि अर्थातच हे वजन असतं बाळाचं, बाळाभोवतीचं जे आवरणं असतात त्यांचं, बाळाभोवती असणारं पाणी, आपल्या शरीरातले जे बॉडी फ्लुइड्स आहेत ते, या सगळ्यांचं मिळून ते वजन असतं. आणि त्यामुळं डिलिव्हरी झाल्या लगेचच हा वेट लॉस आपल्याला दिसून येतो. खरा प्रॉब्लेम येतो ते त्यानंतरचं वजन उतरवण्यामध्ये येतो. हा वेट लॉस थोडासा अवघड जरी असला तरी अशक्य अजिबात नाही. काही गोष्टी आपण व्यवस्थित फॉलो केल्या, काही गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली आणि थोडे पेशन्स ठेवले तर नक्कीच आपण आपलं पूर्वीचं वजन पुन्हा मिळवू शकू. प्री प्रेग्नेन्सी स्टेटमध्ये असणारं आपलं वजन आपल्याला नक्कीच अचीव करता येतं. वाढलेला पोटाचा घेर नक्कीच कमी करता येतो. यासाठी सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्याला काय काळजी घ्यायला हवी हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई अजिबात करायची नाही. आपलं वजन इतकं वाढलेलं आहे आणि आता ते आपल्याला पटकन कमी करायला हवं, म्हणून डिलिव्हरी झाल्या लगेचच कुठले ना कुठले ओबडधोबड प्रयत्न सुरू करणं आपण टाळायला हवं. त्यामुळं आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. डिलिव्हरी झाल्यानंतरचा 6 ते 8 आठवड्यांचा काळ हा आपण आपल्या शरीराला द्यायला हवा, कारण प्रेग्नेन्सी आणि डिलिव्हरी या एका खूप मोठ्या प्रवासातून आपलं शरीर गेलेलं असतं. त्यामुळे हिलिंगच्या दृष्टीनं हा वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान आपलं वाढलेलं जे वजन आहे ते एका दिवसात किंवा एका रात्रीत वाढलेलं नाही. यासाठी बराच वेळ आपल्याला लागलेला असतो. जवळजवळ वर्षभर या संपूर्ण जर्नीमध्ये आपण घालवलेलं असतं. त्यामुळे हे वजन एका झटक्यात कमी होईल असा विचार करणं खूप चुकीचं आहे. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी, आपल्या गर्भाशयाला पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी स्वतःहून आपलं शरीर यासाठी प्रयत्न करत असतं. त्यामुळं सुरुवातीच्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये कुठल्याही प्रकारची घाई न करता आपण थोडे पेशन्स ठेवायला हवेत आणि हा हिलिंग पिरियड शरीराला द्यायला हवा. आता म्हणजे या दरम्यान आपण अगदीच काहीही प्रयत्न करायचे नाही आहेत का, तर असं अजिबात नाही आहे. काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि ज्या करणं खूप गरजेचं असतं. एका नवीन आईसाठी, एका न्यू मॉमसाठी या गोष्टी वेट लॉसमध्ये मदत करणाऱ्या आहेत. अशा कुठल्या गोष्टी आहेत ते आता आपण पाहूया. म्हणजेच आपल्या शरीराला पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी मदत करणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत हे आता आपण समजून घेऊया. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे नेमकं काय, तर दिवसभरातून 10 ते 12 वेळेला बाळाला फीड करणं. कुठलेही वरचे पदार्थ न देता बाळाने फक्त आईच्या दुधावर अवलंबून असायला हवं. पूर्ण वेळ ज्या वेळेला बाळाला भूक लागेल त्यावेळेला आईनेच बाळाला फीड करायला हवं. याला म्हणतात एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की ब्रेस्ट फिडिंग आणि आपला पोस्ट डिलिव्हरी वेट लॉस यांचा काय संबंध, तर यांचा खूप जवळचा संबंध आहे. याची 2 कारणं आहेत. नंबर 1, पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रेस्ट फिडिंग दरम्यान जे हॉर्मोन्स आईच्या शरीरामध्ये सिक्रीट होत असतात तेच हॉर्मोन्स आपल्या शरीराला पूर्वस्थितीमध्ये नेण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. जी आई आपल्या बाळाला एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग करते, म्हणजेच 6 महिन्यापर्यंत दिवसभरातून 10 ते 12 वेळेला फक्त आणि फक्त आईचं दूधच देत असते, अशा मदर्समध्ये पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉस हा खूप इझी होऊन जातो. ज्या स्त्रिया ब्रेस्ट फीडिंग करत नाहीत किंवा दूध कमी आहे म्हणून किंवा तत्सम काही कारणासाठी म्हणून
वरचं दूध बाळाला दिलं जातं अशा मदर्समध्ये वेट गेनचे प्रॉब्लेम्स खूप कॉमनली दिसून येतात. अशा स्त्रियांमध्ये सुटलेला पोटाचा घेर म्हणजे वाढलेलं बेली फॅट हे खूप कॉमनली दिसून येतं. आणि नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमधून अंदाजे 500 ते 550 कॅलरीज बर्न होत असतात. जे लोक रेग्युलर वर्कआउट करतात त्यांना माहिती असेल की 500 ते 550 कॅलरीज पर डे खर्च करण्यासाठी हाय इंटेन्सिटी वर्कआउट 1 ते 1.5 तास किंवा 2 तास करण्याची सुद्धा गरज लागू शकते. इतक्या कॅलरीज फक्त ब्रेस्ट फिडिंगमधून बर्न होतात. त्यामुळंच ब्रेस्ट फिडिंग जितकं बाळासाठी गरजेचं आहे तितकंच ते आईसाठी सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये खूप छान प्रकारे तुमचा वेट लॉस दिसून येणार आहे. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट जी या दरम्यान आपल्याला करायलाच हवी आणि ती म्हणजे आपल्या आहाराकडे लक्ष देणं. बाळंतिणीचा आहार हा आपल्याकडे अगदी साग्रसंगीत असतो आणि तो असायला हवा. आपल्या आहारामध्ये पोषक तत्व आपण भरपूर प्रमाणात घ्यायला हवीत. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, उसळी, पनीर, टोफू, वेगवेगळ्या प्रकारची फळं, दूध, डाळी, दुधाचे पदार्थ यासारख्या अनेक वेगवेगळ्या पोषक गोष्टी आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करायला हव्यात. या दरम्यान आपण पूर्ण पोषक आहार घ्यायला हवा, पण आपल्या वजनावरती नियंत्रण सुद्धा राहायला हवं. यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवायला हव्यात. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक मीलमध्ये आपल्याला व्यवस्थित प्रमाणात प्रोटीन्स घ्यायचे आहेत. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं आहे. म्हणजेच भात, भाकरी किंवा चपाती हे जे तुम्ही घेता त्याचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे आणि प्रोटीन्सचं प्रमाण आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे. उदाहरणार्थ प्रोटीन्स असणाऱ्या गोष्टी म्हणजे पनीर, डाळी, टोफू, वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी किंवा जर तुम्ही एग्स घेत असाल तर. आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जंक फूड आणि फॅटी ऑइली फूड यांना स्ट्रिक्टली नो म्हणणं. सगळ्यात जास्त कन्फ्युजन इथे क्रिएट होतं. आपल्याला पूर्ण पोषक आहार घ्यायचा आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी आपण खायच्या आहेत आणि भरपूर खायच्या आहेत असा एक सर्वसाधारण गैरसमज होतो आणि त्यामुळं भरपूर प्रमाणात फॅटी फूड, ऑइली फूड, जंक फूड यांचा सुद्धा समावेश आहारात होतो आणि पोस्ट डिलिव्हरी वेट गेनचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. या दरम्यान बाळाचं पोषण सुद्धा आईवरतीच अवलंबून असतं. त्यामुळं आपला आहार पोषक असावा याकडे अगदी जाणीवपूर्वक आपण लक्ष द्यायला हवं. जर तुम्ही या काळात कुठल्याही प्रकारचे स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत असाल तर अशा वेळेला तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो किंवा स्लो रिकव्हरी जाणवू शकते किंवा बाळाच्या डेव्हलपमेंटमधले जे माइलस्टोन्स आहेत ते थोडेसे डिलेड दिसू शकतात. आपल्या पोस्ट डिलिव्हरी वेट लॉसमध्ये मदत करणारी चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हायड्रेशन. आता पाणी व्यवस्थित घेणं आणि आपला वेट लॉस यामध्ये काय संबंध आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्यामुळं व्यवस्थित प्रमाणात ज्या वेळेला आपण पाणी घेतो त्यावेळेला अनावश्यक भुकेवरती कंट्रोल येतो. अनावश्यक जे आपलं खाणं होतं ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली एनर्जी चांगल्या प्रमाणात टिकून राहते. या तीनही गोष्टी आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये चांगल्या प्रकारे मदत करणाऱ्या आहेत. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आई आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असते तिच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते. त्यामुळे दिवसभरामध्ये कमीत कमी 10 ते 13 ग्लास इतकं पाणी तरी घ्यायला हवं. आता पाण्याऐवजी तुम्ही इतर पातळ पदार्थ सुद्धा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. उदाहरणार्थ दूध, ताक, नारळ पाणी, पालेभाज्यांचे पौष्टिक सूप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूप तुम्हाला घेता येतील. कळण, वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यांचं कळण केलं जातं किंवा मुगाचं कळण सुद्धा तुम्हाला घेता येईल. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ॲब्डॉमिनल बेल्ट्सचा वापर करणे. पोटपट्टा बांधणे. पोटपट्टा बांधल्यामुळं ॲब्डॉमिनल मसल कॉम्प्रेशनमध्ये चांगली मदत मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला ॲब्डॉमिनल बेल्ट्सचा छान उपयोग करून घेता येईल, पण 100% ॲब्डॉमिनल बेल्टवर अवलंबून राहणं योग्य नव्हे. आहाराचे नियम आपल्याला पाळावेच लागतील. नाहीतर ज्या वेळेला तुम्ही ॲब्डॉमिनल बेल्ट्स बांधणं बंद कराल अशा वेळेला पुन्हा तुम्हाला तुमचं बेली फॅट दिसून येणार आहे. नंबर 6 सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणं शक्य होत नाही, रादर तो आपण केला नाही पाहिजे. मग अशा वेळेला आपण फिजिकली ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायला हवा. अशा वेळेला
निदान 2 गोष्टी आपण टाळायला हव्यात आणि त्या म्हणजे सतत झोपून राहणं किंवा जेवल्याबरोबर लगेच झोपणं. सुरुवातीचे काही दिवस गेले की मग स्वतःची छोटी छोटी कामं स्वतः करायला आपण सुरुवात करायला हवी. जमेल तितकं फिजिकली ॲक्टिव्ह राहण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. नॉर्मल डिलिव्हरीनंतर अंदाजे 2 ते 2.5 महिन्यांनंतर आणि सी सेक्शन जर तुमचं झालं असेल तर अशा वेळेला 3.5 ते 4 महिन्यानंतर जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्ही फिट आहात असा ग्रीन सिग्नल दिला असेल तर अशा वेळेला तुम्हाला हळूहळू व्यायामाला सुरुवात करता येते. पण तोवर आपल्याला या छोट्या मोठ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीवरतीच डिपेंड राहावं लागतं. सुरुवातीचे हे काही महिने गेल्यानंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू व्यायामाला सुरुवात करायला हवी. मग हळूहळू 10 मिनिटांपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि मग तुमची वेळ वाढवत नेऊ शकता. मग तुम्हाला लोअर बॉडी एक्सरसाइजेस सुरू करता येतील, प्राणायाम, योगा, कपालभाती, लाईट ॲब्डॉमिनल एक्सरसाइजेस, मग काही प्लँक्स, क्रंचेस आणि त्यानंतर मग हळूहळू तुम्हाला सूर्यनमस्कारसुद्धा सुरू करता येतील. यामुळं हळूहळू मसल्सचा टोन बिल्डअप व्हायला सुरू होईल, मसल्स स्ट्रॉंग व्हायला सुरू होतील आणि शरीर बांधेसूद दिसायला सुरुवात होईल. पण माझ्या मतानुसार सगळ्यात सेफेस्ट एक्सरसाइज आहे आणि तो म्हणजे वॉकिंग. वॉकिंगमुळं आपल्या कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होतात, मसल्स आपले स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते आणि पोटावरती ताण येण्याची कुठलीही भीती यामध्ये नसते. अगदी इनिशियली घरच्या घरी अगदी 10 मिनिटांपासून वॉकिंग करून तुम्ही तुमच्या व्यायामाची सुरुवात करू शकता. यांची डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे अशा स्त्रियांनी किगल्स एक्सरसाइजसुद्धा करायला हवा. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये खालच्या भागातले जे स्नायू आहेत ते कमजोर झालेले असतात, योनिमार्गाचे स्नायू सैल झालेले असतात आणि अशा वेळेला किगल्स एक्सरसाइजेसमुळं तिथल्या मसल्सची स्ट्रेंथ वाढण्यासाठी मदत होत असते. आता म्हणजे नेमकं काय करायचं तर खालच्या भागातले जे स्नायू आहेत म्हणजे शीचे आणि शूचे जे स्नायू आहेत ते घट्ट आवळून पकडायचे, काही सेकंदांसाठी होल्ड करायचे, 2 ते 3 सेकंद होल्ड करायचे आणि त्यानंतर पुन्हा रिलीज करायचे. घट्ट आवळायचे, होल्ड करायचे आणि पुन्हा रिलीज करायचे. हा आहे किगल्स एक्सरसाइज. आणखी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मला इथे बोलायचं आहे आणि ती म्हणजे बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असा समज आहे की सी सेक्शन झाल्यानंतर पोट राहतं, पोटाचा घेर वाढलेला राहतो आणि वजन खूप वाढत जातं. बऱ्याच स्त्रिया यासाठी नॉर्मल डिलिव्हरीचा हट्ट धरतात आणि स्वतःला प्रेशराईज करतात. वेट गेन होणं आणि बेली फॅट वाढणं यांचा सिझेरियन सेक्शन किंवा नॉर्मल डिलिव्हरी याच्याशी कुठलाही संबंध नाही. तर ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांच्यामध्ये बेली फॅट आपल्याला वाढलेलं दिसत नाही का, त्यांचं वजन वाढलेलं आपल्याला दिसत नाही का? तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपलं वजन कमी झालेलं असतं, पण हळूहळू पुन्हा 3, 4, 5 महिन्यानंतर पुन्हा हळूहळू वेट गेन व्हायला लागते. म्हणजे हे जे नंतर वेट गेन होतं ते आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा आता आपण जी कारणं पाहिली त्यामधली काही गोष्टी ह्या व्यवस्थित फॉलो न केल्या गेल्यामुळं हे वजन वाढत जातं, हे बेली फॅट वाढत जात असतं. पोस्ट डिलिव्हरी वेट लॉस हा थोडासा डिफिकल्ट जरी असला तरीसुद्धा अशक्य अजिबात नाही. आपण काही गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या आणि थोडेसे पेशन्स ठेवले तर आपण नक्कीच आपलं पूर्वीचं वजन परत मिळवू शकतो. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.